नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगचे अलॉटमेंट झालेले आहे मित्रांनो। आणि त्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला सीट असिस्टन्स करायचं असतं, तर त्यासाठी फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट असे ऑप्शन असतात। तर मित्रांनो, अलॉटमेंट झाल्यानंतर पुढील काय करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये DSD25 स्पेस DT महाराष्ट्र असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी dsd25.dtmaharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन ID टाकून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन ID टाकल्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्टेटस ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट, आपली ज्या कॉलेजला अलॉटमेंट झालेली आहे त्या कॉलेजचं नाव आणि ब्रँच आपल्याला या ठिकाणी दिसते। त्यानंतर या ठिकाणी सीट टाईप अलॉटेड आहे, कॅटेगरी, त्यानंतर प्रेफरन्स नंबर 1 आहे अलॉटेड, किती नंबरचा प्रेफरन्स अलॉटेड झालेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिसते। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक हिअर टू कंप्लीट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघून घ्यायचं आपली जी माहिती आहे ती बरोबर आहे का नाही। ॲप्लिकेशन ID, फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी सर्व बघून घ्यायचं व्यवस्थित। आपण HSC पासिंग इयर, त्यानंतर HSCचा सीट नंबर, त्यानंतर आपलं या ठिकाणी मेरिट नंबर आलेला आहे, HSCचे पर्सेंटेज आलेले आहे, ते सर्व बघून घ्यायचे। आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, आपल्या व्ह्यू डेटा अँड करेक्ट, तर यामध्ये कॅन्डिडेटचा टाईप आहे, टाईप A बरोबर असेल तर करेक्टवरती टिक करायचं आहे। त्यानंतर कॅटेगरी OBC असेल तर टिक करायचं आहे। त्यानंतर आपले 12वीचे मार्क्स बघायचे बरोबर आहे का, त्यानंतर 10वीचे मार्क्स बघायचे बरोबर असेल तर करेक्टवरती टिक करायचं आहे। त्यानंतर सायन्सचे मार्क्स 10वीचे, त्यानंतर 10वीचे इंग्लिशचे मार्क्स आणि त्यानंतर जेंडर। तर या ठिकाणी मित्रांनो, आपलं जर ही सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर करेक्टवरती टिक करायचे। जर तुमचं चुकलेलं असेल तर या ठिकाणी टू बी करेक्टेडवरती टिक करून ते करेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर व्हेरीफाय बाय कॅन्डिडेट, तर या ठिकाणी 10वीचा रिझल्ट आहे, तो 10वीचा रिझल्टवरती व्हेरीफायवरती टिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती टिक करून आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे ते व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, त्याचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता। त्यानंतर या ठिकाणी 10वीचा रिझल्ट झाला, त्यानंतर या ठिकाणी आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, त्यानंतर 12वीचा रिझल्ट आहे। तर या ठिकाणी आपल्याला जर बरोबर असेल तर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। आणि आपल्याला जर व्ह्यू बघायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी नोट दिलेली आहे, LC विल बी रिक्वायर ॲट द टाईम ऑफ इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग, म्हणजेच मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला त्यावेळेस आपल्याला LC लागणार आहे। त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला अपडेट सीट असेसमेंट स्टेटस, तर यानंतरची सेकंड स्टेप आहे तर सीट असिस्टन्स। तर या ठिकाणी मित्रांनो, माझा प्रेफरन्स नंबर 1 होता त्यामुळे तो ॲटो फ्रीज झालेला आहे। पण या ठिकाणी जर तुमचा प्रेफरन्स नंबर फर्स्ट राऊंड असल्यामुळे तुमचा जर सेकंडच्या खाली प्रेफरन्स नंबर असेल आणि तुम्हाला जर पुढील राऊंडला जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही फ्रीज आणि बेटरमेंट असा ऑप्शन असतो, तर या ठिकाणी तुम्ही बेटरमेंटवरती क्लिक करून प्रोसेस करू शकता। आणि त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्या की फर्स्ट राऊंडला पहिला ऑप्शन हा
कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला हा ॲटो फ्रीज झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सेकंड राऊंडला जाता येणार नाही। आणि तुमचा जर खालील ऑप्शन असेल तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीज पण करू शकता आणि सेकंड राऊंडला जायचं असेल तर तुम्ही सेकंड राऊंडला पण जाऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती OTP येणार आहे आणि तो OTP आल्यानंतर मित्रांनो तो या ठिकाणी आता OTP टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी OTP टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली प्रोसेस होत आहे। प्रोसेस झाल्यानंतर आपलं थर्ड स्टेपला जाणार आहोत आपण। तर मित्रांनो त्यानंतर आता सीट असिस्टन्स ऑनलाईन पेमेंट। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। तर या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं जे पेमेंट आहे ते आपण आपल्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI थ्रू QR कोड स्कॅन करून UPI ID थ्रू आपण ते पेमेंट करू शकतो। तर त्या मित्रांनो त्यासाठी या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे UPI कार्ड्स, नेट बँकिंग वगैरे असे। तर या ठिकाणी समजा आपल्याला QR कोड स्कॅन करायचा आहे तर या ठिकाणी UPI वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला QR कोड येणार आहे आणि तो QR कोड आपण स्कॅन करून घ्यायचा आहे। तर प्रोसेस होते मित्रांनो। तर मित्रांनो या ठिकाणी शो QR वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तो QR कोड स्कॅन करायचा आणि त्यानंतर कंटिन्यू अँड पे वरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट मिळणार आहे। ते मित्रांनो रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट म्हणून असा ऑप्शन असेल डाव्या साईडला। तर त्या ठिकाणी मित्रांनो त्या पेमेंटनंतर जी सीट असिस्टंटची प्रिंट आहे ती प्रिंट घेऊन आपण आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स व झेरॉक्स शीट घेऊन आपण आपल्या कॉलेजला जायचं आहे आणि त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन ते डॉक्युमेंट्स सबमिट करून आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपलं अलॉटमेंट झाल्यानंतरची प्रोसेस असणार आहे। तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।